आता दिवसभरातल्या मोठ्या टॉप 9 बातम्या। गौतम अदानी यांच्या विरोधामध्ये अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल। एका कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठीच 25 कोटी डॉलरची लाच दिल्याचा आरोप आहे। मात्र अदानी समूहाने सगळे आरोप फेटाळले। तर अदानींना अटक झाली पाहिजे। मोदी अदानींचं संरक्षण करत आहेत, कारण अदानी आता आत गेले तर मोदीही जातील। राहुल गांधींचा आरोप। अमेरिकेच्या ट्रम्प सरकारने अदानींविरोधामध्ये टेंडरसाठी लाच दिल्याप्रकरणी अटक वॉरंट काढलेलं आहे। त्याच अदानीचा पैसा राज्याच्या निवडणुकीत वापरलाय। आमचं सरकार आल्यावर चौकशी करणार, संजय राऊतांचा इशारा। मोदी अदानींच्या कंट्रोलमध्ये आहेत, त्यामुळे ना चौकशी होईल ना त्यांना अटक होईल। पण आम्हाला जनतेसमोर सत्य आणायचं आहे, ते आम्ही करूच। राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल। अमेरिकेतील अदानींविरोधातील खटल्यामध्ये काँग्रेस शासित राज्यांचा उल्लेख आहे। आरोप करण्यापेक्षा चौकशी करा, राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांचं उत्तर। तर अदानी समूहाने सर्व आरोप फेटाळलेले आहेत। कायदेशीर मार्गानेच पर्याय शोधणार। अमेरिकेमध्ये फसवणुकीच्या खटल्या प्रकरणी आरोप फेटाळत अदानी समूहाचं स्पष्टीकरण। बीडच्या परळीमधील घाटनांदूर मतदान केंद्रावर तोडफोड प्रकरणी 40 जणांवर गुन्हा दाखल झाला। तरुणांकडून वोटिंग मशीनच्या साहित्याची तोडफोड। छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरेगडाचे उमेदवार राजू शिंदे यांच्यासह 50 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। बजाजनगरमधील मतदान केंद्रावर गोंधळ घातल्याप्रकरणी गुन्हा। मुंड्यांच्या लोकांनी तोडफोड केली आणि माझ्या मुलावर पुतण्यावर गुन्हे दाखल केले। परळीच्या बँक कॉलनी परिसरामधील कालच्या मतदान राडानंतर राजेसाहेब देशमुख यांचा आरोप आहे। फेरमतदान घेण्याची केली मागणी।